नमस्कार विद्यार्थी मित्रो. मागील दोन व्हिडिओमध्ये आपण अव्ययीभाव समास, तत्पुरुष समासाचे विविध प्रकार अभ्यासलेले आहोत. आज आपण द्वंद्व समास याविषयी माहिती मिळवणार आहोत. काही खालील उदाहरणांच्या वरून आपण द्वंद्व समास याचा अभ्यास करणार आहोत. एक कृती पहा. खालील उदाहरणांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा. की दिलेल्या वाक्यामधील सामासिक शब्द ओळखायचा आणि तो काय करायचा, अधोरेखित करायचा. पहा, पहिलं वाक्य दिलेले पहा. पती पत्नी ही संसार रथाची दोन महत्त्वाची चाके आहेत. यामध्ये सामासिक शब्द कोणता आहे, तर पती पत्नी. तर दुसरं वाक्य पहा. योग्य पुरावा उपलब्ध झाला की खरे खोटे कळतेच. यामध्ये सामासिक शब्द कोणता आहे, तर खरे खोटे. तर पुढचं वाक्य पहा. स्नेह मेळाव्यात मित्रमैत्रिणींच्या गप्पा गोष्टी रंगात आल्या. या वाक्यामध्ये सामासिक शब्द कोणता आहे, गप्पा गोष्टी. आता आपण जे काही वरील उदाहरणं आपण पाहिलेली आहेत त्यामध्ये काही जे सामासिक शब्द आपण अधोरेखित केलेले आहेत त्याच्यावर आधारित एक तक्ता पूर्ण करणार आहोत आणि या कृतीच्या सहाय्यानं द्वंद्व समास समजावून घेणार आहोत. कृती खालील तक्ता पूर्ण करा. सामासिक शब्द काय दिलेले आहेत आणि काही ठिकाणी गाळ्या जागा भरायच्या आहेत, काही ठिकाणी विग्रह दिलेले आहेत आणि काही ठिकाणी गाळ्या जागा भरायच्या आहेत. पहा, आता पहिला विग्रह दिलेला आहे, पती आणि पत्नी. पती आणि पत्नी, त्यावरून सामासिक शब्द काय होईल, पती पत्नी. आता पुढं पहा. सामासिक शब्दही दिलेला नाही आणि विग्रहही दिलेला नाही. आपल्याला एक सामासिक शब्द घ्यायचा आणि एक विग्रह घ्यायचा. आता या ठिकाणी आपण सामासिक शब्द घेऊया, पाप पुण्य, आणि त्याचा विग्रह कसा होईल, पाप किंवा पुण्य. पुढचा तिसरा सामासिक शब्द पहा, गप्पा गोष्टी. गप्पा गोष्टी, त्याचा विग्रह कसा होईल, गप्पा गोष्टी वगैरे. वरील तक्त्यावरून आपल्या लक्षात येत आहे काय, पती पत्नी, पाप पुण्य, गप्पा गोष्टी हे जे काही सामासिक शब्द आहे त्यांचे जे विग्रह झालेले आहेत की पती आणि पत्नी, पाप किंवा पुण्य किंवा गप्पा गोष्टी वगैरे, यावरून या विग्रहावरून आपल्या असं लक्षात येतं, या सामासिक शब्दावरून आपल्याला असं लक्षात येतं की या सामासिक शब्दामध्ये असणारी जी काही पदं आहेत, दोन पदं, ती दोन्ही पदं कसे आहेत, अर्थदृष्ट्या प्रधान, अर्थदृष्ट्या महत्त्वाची, त्याचप्रमाणे ती कशी आहेत, समान दर्जाची आहेत. थोडक्यात जर पाहिलं की पती पत्नी हा जो सामासिक शब्द पाहिला तर त्यामध्ये त्याचा विग्रह केला तो कसा होतोय, पती आणि पत्नी. यामध्ये जो पती आणि पत्नी हे जे दोन पद आहेत, हे दोन्ही पद कशी आहेत, महत्त्वाची. पती महत्त्वाचा, त्याचप्रमाणे पत्नी ही सुद्धा पद काय महत्त्वाचे. किंवा पुढचं उदाहरण पाहिलं, पाप पुण्य. पाप किंवा पुण्य म्हणजे पाप हे एक पद आणि पुण्य हे एक पद, ही दोन्ही पद कशी आहेत, महत्त्वाची आहेत, प्रधानच आहेत. त्याचप्रमाणे गप्पा गोष्टी, गप्पा गोष्टी ही दोन्ही पद काय आहेत, महत्त्वाची आहेत पहा, किंवा समान दर्जाची आहेत. आणि त्यामुळं की ज्या समासामध्ये किंवा समासाची दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात तेव्हा त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. म्हणजेच या सर्व उदाहरणांमध्ये द्वंद्व समास झालेला आहे पहा. म्हणजे दोन्ही पदं जेव्हा महत्त्वाची असतात, जेव्हा दोन्ही पदं प्रधान असतात, त्याचप्रमाणे ती समान दर्जाची असतात, तेव्हा तो द्वंद्व समास असतो. पहा, ही आपण आत्तापर्यंत द्वंद्व समासाची उदाहरणं पाहिले. द्वंद्व समास म्हणजे काय हे आपण पाहिलं की ज्या समासामध्ये दोन्ही पदं अर्थदृष्ट्या प्रधान महत्त्वाची म्हणजे समान दर्जाची असतात तेव्हा तो त्या उदाहरणामध्ये द्वंद्व समास झालेला आहे असं आपण म्हणतो. आता या द्वंद्व समासाची प्रकार पहा की पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास. दुसरा समासाचं नाव आहे या द्वंद्व समासाच्या प्रकाराचं नाव आहे वैकल्पिक द्वंद्व समास. आणि तिसरा द्वंद्व समासाचा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास. पहा, इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास ही द्वंद्व समासाची काय प्रकार आहेत. आता सुरुवातीला आपण इतरेतर द्वंद्व समासाचे वैशिष्ट्य पाहूया.
की त्या इतर द्वंद्व समासाचं वैशिष्ट्य पहा. पहिलं आहे वैशिष्ट्य, अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते. म्हणजे जो काही सामासिक शब्द आहे त्या सामासिक शब्दाच्या अर्थासाठी दोन्ही पदांची काय गरज आहे, महत्त्व आहे, किंवा दोन्ही पद थोडक्यामध्ये प्रधान आहे. की या द्वंद्व समासामध्ये संपूर्ण ठिकाणी दोन्ही पदांना महत्त्वाचे पहा, किंवा दोन्ही पदं महत्त्वाचीच असतात. परंतु दुसरं वैशिष्ट्य महत्त्वाचं पहा इतर द्वंद्व समासामध्ये कोणतं आहे, या समासाचा विग्रह करताना आणि व यापैकी एक समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय वापरावे लागते. की जो काही विग्रह तुम्ही करणार आहे, की पती पत्नी आपण उदाहरण पाहिलंय, पती आणि पत्नी, आणि किंवा व हे जे काही उभयान्वयी अव्यय, या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग त्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना केला जातो. की हे काय समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहेत पहा. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय कोणते आहेत, आणि व, आणि या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय या ठिकाणी वापरावं लागतं. त्यावेळेस त्या ठिकाणी इतर द्वंद्व समास होतो पहा. तर पहिलं उदाहरण आपण पाहिलेलं आहे पती आणि पत्नी, पती आणि पत्नी. दुसरं जर उदाहरण द्यायचं झालं तर आई बाप, आई आणि बाप, किंवा हरिहर, हरी आणि हर, किंवा आणखीनही उदाहरणं द्यायची झाली तर स्त्री पुरुष, नेआन, 21, कृष्णार्जुन, बहीण भाऊ, ही बहीण आणि भाऊ. हे काय इतर द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत. थोडक्यामध्ये इतर द्वंद्व समासामध्ये आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो. या ठिकाणी आपण काही उदाहरणं पाहिले, त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा सांगितलंय विटी दांडू, विटी आणि दांडू, ही काही उदाहरणं या इतर द्वंद्व समासाची आहेत. आता आपण द्वंद्व समासाचा पुढचा जो प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास, त्याविषयी माहिती घेऊया. पहा, वैकल्पिक द्वंद्व समासाचं वैशिष्ट्य पहा. दोन्ही प्रधान पदांपैकी एकाचीच अपेक्षा असते. हे दोन्ही पदांपैकी एका उत्तराची थोडक्यामध्ये अपेक्षा असते पहा. समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा यापैकी एक विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरावे लागते. दुसरं अत्यंत महत्त्वाचं जो वैशिष्ट्य आहे वैकल्पिक द्वंद्व समासाचं ते कोणतं आहे, की समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा यापैकी एक विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरावे लागते. उदाहरणार्थ या ठिकाणी सांगितलंय खरे खोटे, खरे किंवा खोटे. आता दोन्ही पद महत्त्वाची आहेत, कोणती, खरे आणि खोटे. परंतु या दोन्ही प्रधान पदांपैकी एका पदाची मात्र अपेक्षा असते पहा, खरे किंवा खोटे. उत्तर काहीतरी खरे येणार किंवा खोटे, अशा स्वरूपाच्या पदाची एकाच पदाची थोडक्यामध्ये अपेक्षा असते. पण आणखीनही वैकल्पिक द्वंद्व समासाची जी उदाहरणे आहेत ती जर द्यायची झाली तर कसं येईल पहा. 3 4, 3 किंवा 4. बरे वाईट, बरे किंवा वाईट. पास नापास, पास किंवा नापास. पाप पुण्य अगोदरच आपण पाहिले. धर्माधर्म, न्यायान्याय, न्याय किंवा अन्याय. सत्यासत्य, सत्य किंवा असत्य. थोडक्यामध्ये ही काय वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत. आता पहा, थोडक्यामध्ये वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये सर्वात महत्त्वाचं कोणतं आहे, समासाचा विग्रह करताना किंवा अथवा यापैकी एक विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरावे लागते. आता आपण द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार जो सांगितलेला आहे पहा, समाहार द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समास.
या समाहार द्वंद्व समासाचे वैशिष्ट्य आपण पाहूया. पहिलं सांगितलंय समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील मूळ पदांच्या बरोबर त्याच जातीच्या किंवा इतर पदार्थांचा वस्तूंचा समावेश केलेला असतो. समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील मूळ पदांच्या बरोबर त्याच जातीच्या इतर पदार्थांचा वस्तूंचा समावेश केलेला असतो. आता या ठिकाणी जर उदाहरण द्यायचं झालं, मग अशी आपण पाहिलेलं आहे काय, गप्पा गोष्टी वगैरे असं आपण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. किंवा भाजीपाला आणि इतर वस्तू म्हणजे कोणत्या, मिरची, कोथिंबीर यासारख्या इतर वस्तू. भाजीपाला म्हणजे थोडक्यामध्ये समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील मूळ पदांच्या बरोबर त्याच जातीच्या इतर पदार्थांचा वस्तूंचा समावेश केलेला असतो. दुसरं वैशिष्ट्य समासात आलेल्या आणि त्याच जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायाला महत्त्व असते, म्हणून हा समास एकवचनी असतो. हा समास कसा आहे, एकवचनी असतो. की भाजीपाला किंवा गप्पा गोष्टी म्हणजे एकवचनी आहे थोडक्यामध्ये. हे समासात आलेल्या आणि त्याच जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायाला महत्त्व असतं. हे त्याच जातीच्या थोडक्यामध्ये किंवा इतर वस्तूंच्या समुदायाला महत्त्व असतं. उदाहरणार्थ अंथरूण पांघरूण, की त्याचा विग्रह कसा होईल, अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर वस्तू. लक्षात. त्याचप्रमाणे या समाहार द्वंद्वाची आणखीन काही उदाहरणं जर सांगायची झाली तर मीठ भाकरी व साधे खाद्य पदार्थ, चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ, बाजारहाट, पालापाचोळा, केरकचरा, कपडा लत्ता, पानपत्रावळ, घरदार ही काही समाहार द्वंद्व समासाची काय आहेत उदाहरणं आहेत. वरील 3 प्रकारांच्या वरून की या द्वंद्व समासाच्या या 3 प्रकारांच्या वरून खालील तक्ता पूर्ण करा. काही सामासिक शब्द दिलेले आहेत, काही ठिकाणी सामासिक शब्द भरायला सांगितले, गळ्याला जागा दिलेल्या आहेत. समासाचा विग्रह दिलेला आहे काही ठिकाणी त्या ठिकाणी गळ्याला जागा दिलेल्या आहेत. कधी समासाचं नावसुद्धा लिहायला सांगितलेलं आहे. पहिला आकडा सामासिक शब्द दिलेला नाही आहे, समासाचा विग्रह मात्र दिलेला आहे, माय आणि लेकरे, आणि समासाचं नाव लिहायला सांगितलेलं आहे. माय आणि लेकरे यावरून सामासिक शब्द काय होईल, माय लेकरे. आणि समासाचं नाव काय होईल, इतरेतर द्वंद्व समास. कारण का, त्यामध्ये आणि हे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय वापरलेलं आहे, त्यामुळं समासाचं नाव काय होईल, इतरेतर द्वंद्व समास. आता पुढचं उदाहरण इष्टानिष्ट. सामासिक शब्द दिलेला आहे, इष्टानिष्ट. समासाचा विग्रह काय होईल, इष्ट किंवा अनिष्ट. समासाचा विग्रह काय होईल, इष्ट किंवा अनिष्ट. आणि समासाचं नाव काय होईल, वैकल्पिक द्वंद्व समास. का होईल, कारण का समासाचा विग्रह करताना काय वापरलेलं आहे, किंवा हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरलेलं आहे. वापरलेलं आहे, त्यामुळं या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व समास होईल. पुढं समाहार द्वंद्व हे समासाचं नाव दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला एक सामासिक शब्द लिहायचा आणि समासाचा विग्रह लिहायचा आहे. पुढचा तिसरा जो आकडा आहे त्यामध्ये समाहार द्वंद्व हे समासाचं नाव दिलं आहे, त्यावरून आपल्याला सामासिक शब्द आणि समासाचा विग्रह लिहायचा आहे. आता आपण त्यासाठी एक सामासिक शब्द घेता येईल, चहा पाणी. सामासिक शब्द काय घेता येईल, चहा पाणी. आणि समासाचा विग्रह कसा करता येईल, चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ. चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ. चौथा आकडा दिलेला आहे, समासाचा विग्रह दिला आहे, लहान किंवा मोठे. आणि त्यावरून आपल्याला काय लिहायचं आहे, सामासिक शब्द लिहायचा आहे आणि समासाचं नाव लिहायचं आहे. तर सामासिक शब्द कसा होईल, लहान मोठे. सामासिक शब्द कसा होईल, लहान मोठे. आता समासाचं नाव काय होईल, या ठिकाणी किंवा हे समासाचं विग्रह करताना किंवा वापरलेलं आहे, त्यामुळं
विकल्पबोधक उभयनवी अव्यय वापरलेले आहे. त्यामुळं समासाचं नाव काय होईल? वैकल्पिक द्वंद्व समास. पहा, समासाचं नाव काय होईल? वैकल्पिक द्वंद्व समास हे नाव या ठिकाणी होईल. पुढचा आकडा पहा. आपल्याला सामासिक शब्द दिलाय घरदार. समासाचा विग्रह कसा होईल? घर, दार वगैरे. घर, दार वगैरे. आता या ठिकाणी काय केलेलं आहे? थोडक्यामध्ये त्याच जातीच्या किंवा इतर वस्तूंच्या समुदायाला महत्त्व आहे. त्याचप्रमाणे काय केलं? मूळ पदार्थाच्या बरोबर त्याच जातीच्या व इतर पदार्थांच्या वस्तूंचा समावेश केलेला असतो. या ठिकाणी घर, दार वगैरे. घर, दार थोडक्यामध्ये या ठिकाणी समासाचं नाव काय होईल? समाहार द्वंद्व. घरदार समासाचं नाव काय होईल? समाहार द्वंद्व समास. आता पुढचा 6वा आकडा पहा. इतरेतर द्वंद्व. इतरेतर द्वंद्व समासाचं या ठिकाणी नाव दिलेलं आहे. आपल्याला सामासिक शब्द एक लिहायचा आहे आणि समासाचा विग्रह सुद्धा करायचा आहे. पहा, आपल्याला इतरेतर द्वंद्वाचं उदाहरण बहीण भाऊ लिहिता येईल. पहा, बहीण भाऊ की बहीण भाऊ हे सामासिक शब्द झाला आणि समासाचा विग्रह काय करता येईल? बहीण आणि भाऊ. बहीण आणि भाऊ. 7वा आकडा पहा. सामासिक शब्द दिलाय भले बुरे. भले बुरे. समासाचा विग्रह कसा होईल? भले किंवा बुरे. भले किंवा बुरे. त्यावरून समासाचं नाव काय होईल? वैकल्पिक द्वंद्व समास. कारण का? किंवा हे काय आलेलं आहे? विकल्पबोधक उभयनवी अव्यय आलेले. त्यामुळे या ठिकाणी कोणता समास होईल? वैकल्पिक द्वंद्व समास. शेवटचा जो मुद्दा आहे काय? कुलूप किल्ली. सामासिक शब्दाचं नाव काय? कुलूप किल्ली. समासाचा विग्रह कसा होईल? कुलूप आणि किल्ली. समासाचा विग्रह कसा होईल? कुलूप आणि किल्ली. त्यामुळं आणि हे थोडक्यात समुच्चयबोधक उभयनवी अव्यय वापरले. त्यामुळं समासाचं नाव काय होईल? इतरेतर द्वंद्व समास. त्यामुळे समासाचं नाव काय होईल? इतरेतर द्वंद्व समास. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे आपण द्वंद्व समास याविषयी माहिती पाहिलेली आहे. त्यातील काही कृती आपण सोडवलेल्या आहेत.